नमस्कार, वेलकम टू अवर यूट्यूब चॅनल। आज मी तुम्हाला रेस्टॉरंट स्टाईल पद्धतीने चना मसाल्याची रेसिपी करून दाखवणार आहे। ही रेसिपी तुम्ही ट्राय केलेत ना, तुम्ही याची टेस्ट कधीच विसरणार नाही। सो ही रेसिपी नक्की ट्राय करा। तर चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। चणे मी रात्रभर स्वच्छ ठेवून भिजत घातले होते। तर आपण ह्याला कुकरला शिजवून घेऊया। हे चणे सगळे कुकरमध्ये घालूया। यामध्ये पाणी तुम्हाला जसं ॲडजस्ट करा, चणे बुडतील एवढं पाणी घालायचं आहे। 2 तमालपत्र, 2 दालचिनी आणि 4-5 आपलं वेलची, चवीनुसार मीठ, सगळे एकत्र करून घेते। आता ह्याला कुकरला आपण एक 5-6 शिट्ट्या काढायच्या। इथे सोडा वगैरे मी काही घातले नाही आहे। इथे मी पाहू शकता तुम्ही, आता मी 2 कांदे चॉप करून घेतलेले आहे। 2 टोमॅटो कट करून आपल्याला टोमॅटोची पेस्ट करून घ्यायची येते, बारीक स्मूथ पेस्ट। एक 4-5 लसूण पाकळ्या, अर्धा इंच आलं। आता ह्याला आपण मिक्सरला एक पेस्ट बनवून घेऊया। इथे आपल्याला काय वाटण वगैरे सेपरेट असं काही करायचं नाही, ही पेस्ट यूज करणार आहोत। इथे पाहू शकतो आपण, आता चणे आपले छान असे मऊ शिजलेले आहेत। हाताने तुटत आपले चणे व्यवस्थित शिजलेले आहेत। इथे आता इथे थोडे चणे मी आता साईडला काढून ठेवणार आहे। हे आपल्याला पुढे भाजीसाठी म्हणजे ग्रेव्हीमध्ये आपण यूज करणार आहोत आणि भाजीला एक छान टेक्स्चर येतं। आता मी मिक्सरला लावून घेते चणे। जास्त नाही सहज आपल्याला थोडंसे याची बारीक पावडर करून घ्यायची, पाहू शकता, पाणी बिणी न घालता। इथं पॅनमध्ये मी एक 3-4 चमचे तेल घातलेलं आहे। आता थोडंसं तेल जास्त घ्या, कारण रेस्टॉरंट स्टाईलमध्ये थोडंसं तेल जास्त लागतं। इथे मी जिरं घातलं आहे, फाईनली चॉप कांदा, थोडासा कांदा जास्त घ्या, म्हणजे भाजीला आपण वेगळं वाटण नाही ना, तर ह्याला एक थिकनेस छान येईल। 1-2 मिनटं परतून घेऊया। आता इथे घालते मी टोमॅटो प्युरी, व्यवस्थित ह्याला मिक्स करून घेऊया आपण। आपल्याला तेल सुटेपर्यंत व्यवस्थित परतून घ्यायचं। आता घातलं मी ते हिंग, थोडंसं हळद, आपला घरगुती मसाला 2 चमचे, तिखट हवं तसं तुम्ही ॲडजस्ट करू शकता, 1 चमचा गरम मसाला, सगळं आता मी एकत्र करून घेते। तुम्हाला जास्त तिखट हवं असेल तुम्ही 1 चमचा अजून तिखट घालू शकता। 1 चमचा चाट मसाला, 1 चमचा धने जिरं पावडर। चाट मसाल्याने या भाजीला खूप छान टेस्ट येते, तुम्ही नक्की ट्राय करा एकदा चाट मसाला घालून ही रेसिपी। सगळं मिक्स करून घेऊया आपण। आता थोडंसं कोरडं वाटतंय, सो मी ते थोडं पाणी घालते, त्याच्यामुळे याला एक छान टेक्स्चर आणि बाइंडिंग येईल। इथे मसाला आपला व्यवस्थित फ्राय होईल। इथे बघा छान असं तेल सुटलं ह्याला। आता आपण हे चणे मिक्सरला लावून घेतलेले उकडलेले ते ह्याच्यामध्ये घालते मी, सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्या। आता हे खूप कोरडं झालं आहे, तर ह्याच्यामध्ये मी एक 3-4 चमचे पाणी घातलेलं आहे, तर ह्याला छान असं एक सॉफ्टनेस येईल। कोथिंबीर वरून पण घालणार आहे, पण मला असे मसाल्यामध्ये घातलेली आवडते, ह्याने टेस्ट एक छान येते आपल्या भाजीला। आता आपण इथे हे बॉईल चणे घालूया, सगळं एकत्र करून घेऊया आपण। आता ह्याला 2 मिनटं, चणे ऑलरेडी आपण शिजवून घेतलेले आहेत, सो ह्याला या भाजीला शिजायला आता जास्त टाईम नाही लागणार। आपल्याला जस्ट एक छोटीशी उकळी काढून घ्यायची 2 मिनटं। आता इथे मी एक उकळलेलं गरम पाणी घातलेलं आहे याच्यामध्ये। गरम पाण्यामुळे कसं एक छान शिजते भाजी लगेच आणि एक टेक्स्चर पण छान येतो। पाहू शकता इथे आपल्या भाजीला मस्त असा रंग आलेला आहे। ते आता ह्याला उकळी येते, चवीनुसार मीठ, पाहू शकता इथे भाजी मस्त आपली दिसते, रंग आला इथे, टेक्स्चर पण छान आलेलं इथे, दाटसरपणा दिसतोय तुम्हाला। पाणी तुम्हाला हवं तसं ॲडजस्ट करा। आता तुम्हाला जास्त पातळ भाजी हवी असेल तर थोडं जास्त घाला,
थोडीशी ग्रेव्ही असेल तर थोडंसं पाणी घाला. आपल्याला टेक्स्चर पण छान आलं आहे. 1-2 मिनटं ह्याला आपण एक उकळी काढून घेऊया. 2 मिनटानंतर पाहू शकता याला मस्त असं तेल पण सुटलेलं आहे. छान उकळी आलेली आहे. विदाऊट वाटण वगैरे ही रेसिपी एकदम सिंपल आणि सोपी आहे आणि टेस्टला तर एकदम भारी आणि भन्नाट लागते. तुम्ही नक्की ट्राय करा हे रेस्टॉरंट स्टाईल चना मसाला. इथे कोथिंबीर घातले मी. आपली चना मसाल्याची भाजी आता इथे रेडी झालेली आहे. पाहू शकता हळूहळू याचा रंग पण आता बदलत चालला आहे. आता अजून छान राहिला, मस्त असा लालसर करायला आहे भाजीला आता आपल्या. मस्त स्पायसी स्मेल पण येतो इथे. ही भाजी तुम्ही चपाती, भाकरी, भात, जिरा राईस कशासोबतही खाऊ शकता एनी टाईम. आता ह्याला आपण सर्व करूया. इथे आपला ढाबा स्टाईल रेस्टॉरंट स्टाईल चना मसाल्याची भाजी रेडी आहे. मस्त झाली आहे एकदम, पाहू शकता तुम्ही. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद. व्हिडिओ जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. स्टिल देन स्टे हॅपी अँड स्टे ट्यून. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद. आपण पुन्हा येऊया अजून एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत बाय.